खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टानं रद्द केले। मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश धनुका आणि बेस्ट यांच्या खंडपीठाचा हा निकाल आहे। सेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेचा निकाल आज लागलाय। कोर्टाच्या निकालानुसार जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे। खासदार नवनीत राणा यांच्यासाठी हा मोठा धक्का। सेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टानं रद्द केलेलं आहे। मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश धनुका आणि बेस्ट यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय। ही याचिका दाखल केल्यापासूनच खासदार अनंत अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यामधला वाद विकोपाला गेल्याचं अनेकदा पाहायला मिळालं होतं। मात्र आज हायकोर्टाचा मोठा निकाल। आपले प्रतिनिधी सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत। सरिता, काय सांगाल या निकालाबद्दल? ही जी याचिका आहे ही 2017 मधली आहे। खरं तर हा जो सगळा दोघांमधला वाद आहे हा 2014 पासून सुरू झाला। मात्र आज महत्वाचा निर्णय आलेला आहे। नवनीत कौर राणा ज्या खासदार आहेत अमरावतीच्या, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हे कोर्टानं खोटं ठरवलेलं आहे, रद्द केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना त्या संबंधित सर्व जे काही त्यांचे कागदपत्र आहेत ती सर्व कागदपत्र कोर्टात 6 आठवड्यात दाखल करायला सांगितली। खरं तर कोर्टानं त्यांना आधी 2च आठवडे दिले होते, मात्र त्यांच्या वकिलानं जास्तीची वेळ मागून घेतली आणि हे 6 आठवड्याची मुदत त्यांना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हा जो अमरावतीचा जो मतदारसंघ आहे तो राखीव आहे शेड्यूल कास्ट साठी आणि नवनीत कौर राणा या स्वतः आपल्या शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट मुळे तिथं उभं राहिलेल्या होत्या आणि त्या 2019 ची निवडणूक जिंकल्या होत्या। 2014 ची निवडणूक मात्र त्या आनंदराव अडसूळ यांना हारल्या होत्या आणि त्यानंतर 2017 मध्ये ही याचिका दाखल झाली होती। आता त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हे इनव्हॅलिड धरल्यामुळं आता पुढे त्यांच्या खासदारकीवरच प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता खरं तर नवनीत कौर राणा यांची खासदारकी हीच या निर्णयामुळे धोक्यात आलेली आहे। आता पुढे त्या सुप्रीम कोर्टाकडे नक्कीच धाव घेतील। नुकताच निकाल आलेला आहे। दोन्ही पक्षांशी बोलल्यावर पुढची सरिता, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। याचिकाकर्त्यांचे वकील प्रमोद पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। प्रमोदजी, आज कोर्टानं निकाल देताना नेमकं काय म्हटलं, या निकालाबद्दल सविस्तरपणे सांगा। 2013 साली नवनीत राणा यांनी जी जात प्रमाणपत्र घेतलं होतं मोची जातीचं, मोची शेड्यूल कास्ट, ते प्रमाणपत्र आणि त्याच्यात दिलेली व्हॅलिडिटी वैधता प्रमाणपत्र, कास्ट स्क्रुटिनी कमिटीने दिलेलं वैधता प्रमाणपत्र 2017चं, हे दोन्ही आज रद्द केलं हायकोर्टाने। त्यांच्यावर 2 लाख रुपयाचा दंड ठोठावला आणि जात प्रमाणपत्र सरेंडर करायला सांगितलं त्यांना 6 आठवड्यामध्ये कमिटीकडे। प्रदीपजी, तुम्ही आमच्या सोबत राहात। आनंदराव अडसूळ यांनी ही याचिका दाखल केली होती। शिवसेनेचे माजी खासदार तेही सध्या आपल्या सोबत आहेत। अडसूळ साहेब, तुम्ही याचिका दाखल केली होती, आज तुमच्या याचिकेला यश आलं असं म्हणावं लागेल। जात प्रमाणपत्र नवनीत राणा यांचं रद्द केलंय कोर्टानं। जी, हॅलो, माझा आवाज येतोय? हा, येतोय। तुमची काय पहिली प्रतिक्रिया या निर्णयाबद्दल कोर्टाच्या? पहा की त्या नवनीत राणाच्या भाषेतच दूध का दूध और पानी का पानी हो गया है। कारण मला गेले 1.5-2 वर्षामध्ये जे मी सफर झालोय आणि यापूर्वी सुद्धा ते कास्ट सर्टिफिकेट रद्द केलं होतं, परंतु तिने बापाचं सर्टिफिकेट रद्द झालं, असंच फ्रॉड केलेलं सर्टिफिकेट होतं। मग आजोबांचं एक फ्रॉड बनवलं आणि त्या आधारे ही निवडणूक लढली गेली। आज सुदैवाने त्याचा निकाल लागला। मी ही पण चॅलेंज केलेलं होतं आणि निकाल असा लागलेला आहे, हा कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे पहिली गोष्ट, आणि म्हणून 2 लाखाचा फाईन कोर्टाने केलेला आहे। त्या पलीकडे ते सर्टिफिकेट इमिजिएटली खरं सरेंडर करायचं होतं 48 तासात, परंतु समोरच्या वकिलाने रिक्वेस्ट केली आम्हाला काही थोडी मुदत द्या। आता विषय असा आहे की ते सुप्रीम कोर्टात जायचं आहे, त्यांना जाऊ देत, परंतु ज्यावेळेला ही ऑर्डर इतकी स्पेसिफिक आहे, कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड कसा आहे हे सगळं आमच्या वकिलांनी एलॅबोरेट केलेल्या आपल्या याच्यामध्ये हिअरिंग मध्ये आणि त्या आधारे दिलेली ही ऑर्डर आहे। कारण ही अतिशय गंभीर बाब आहे। आतापर्यंत आनंदजी, तुम्ही म्हणताय ते मुद्दे बरोबर आहेत। मी तुम्हाला थोडंसं थांबवते। तुमचे वकील सुद्धा आपल्या सोबत आहेत, प्रदीप पाटील। प्रदीपजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या निकालाचा नवनीत राणा यांच्या खासदारकीवर काय परिणाम होऊ शकतो? आता याच्यामध्ये नागपूर खंडपीठामध्ये निवडणूक याचिका आनंदराव अडसूळ साहेबांनी त्यांच्यावर दाखल केलीच आहे।
त्यात निवडणूक याचिकेमध्ये असं म्हणणं आहे की ह्या अमरावती मतदारसंघ राखीव होता अनुसूचित जातीसाठी हम्म, आणि त्या अनुसूचित जातीच्या सदस्य नसतानाही त्यांनी ती निवडणूक लढवली आणि ते निवडून आलेला आहे. हम्म. तर त्या क्वालिफाईड नव्हत्या ही निवडणूक लढवायसाठी. ह्या मुद्द्यावर त्यांनी ते याचिका दाखल केलेली आहे नागपूर खंडपीठाकडे, ते प्रलंबित आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी नवनीत राणेंचा डिफेन्स फक्त एवढाच होता की माझी कास्ट सर्टिफिकेट मी घेतलेलं आहे कॉम्पिटंट अथॉरिटीकडून आणि त्याची व्हॅलिडिटी पण मिळालेली आहे, एवढाच त्यांचा डिफेन्स होता. आज त्यांचा तो डिफेन्स टिकणार नाही, कारण आता हायकोर्टाने ते त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दोन्ही रद्द केलेलं आहे. प्रमोदजी, धन्यवाद तुम्ही साधलेल्या तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. आनंदराव अडसूळ सुद्धा आपल्यासोबत आहेत. अडसूळ सर, काय परिणाम होऊ शकतो या निकालाचा नवनीत राणा यांच्या खासदारकीवर? खऱ्या अर्थाने आता एक प्रोसिजर जी कायद्यामधली आहे की आज हा मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे. कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट हे इलिगल ठरवलं गेलंय. आता वास्तविक कायद्यामध्ये ही तरतूद आहे, ती गोष्ट आपण चॅलेंज केलेली आहे नागपूर खंडपीठामध्ये. आणि त्याला आता सोयीचं होईल की हा निकाल स्पेसिफिक आहे. कास्ट सर्टिफिकेट बद्दलच आपण ते चॅलेंज केलेलं होतं. तर आता ही ऑर्डर ज्यावेळेस त्या कोर्टासमोर जाईल त्यावेळेस तो कोर्टाला पण आता मी तर म्हणेन 10%च काम उरलेलं आहे. तिची खासदारकी रद्द होईलच होईल. त्याशिवाय त्यांनी फ्रॉड केल्याबद्दल इम्प्रिझनमेंट होऊ शकते आणि मी ती आत्ताच लगेच टाकणार आहे, तिच्यावर FIR दाखल करणार आहे. कारण इव्हन लॉर्ड हॅरिसची शाळा आपली मुंबईची आहे, त्या शाळेत तिच्या आजोबाचं बनवलेलं खोटं सर्टिफिकेट महानगरपालिकेच्या माध्यमातून सिद्ध करून घेतलंय मी. फॉरेन्सिक लॅब मधून ते सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे ही क्रिमिनल आणि ही क्रिमिनल दोन्ही मिळून आता मी एक क्रिमिनल टाकणार आहे. त्यापूर्वीची एक मुलुंड कोर्टामध्ये क्रिमिनल आहे जे 2017 मध्ये गवई कोर्टाने हायकोर्टाने निकाल दिला होता की हे कास्ट सर्टिफिकेट बोगस आहे आणि म्हणून ते सेट असाइड केलेलं होतं. हॅलो हॅलो अडसूळजी, तुमचा आवाज येतोय माझ्यापर्यंत. प्रश्न आणखीन एक तुमच्यासाठी असा आहे की यानंतर जर नवनीत राणा या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या तर तोपर्यंत त्यांची खासदारकी तशीच राहू शकते का? बहुतेक आनंदराव अडसूळ यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. सेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आपल्याला माहिती देत होते. नवनीत कौर यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टानं रद्द ठरवले. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी. सरिता कौशिक पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत, आपल्या प्रतिनिधी. सरिता, हायकोर्टानं जो निर्णय दिलाय त्याचा खासदारकीवर काय परिणाम होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता आनंदराव अडसूळ यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त काहीच काम शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यानंतर बहुधा ही खासदारकी रद्द होईल. या संदर्भात काय अधिक माहिती आहे? खरं बघितलं तर ह्या दोन वेगवेगळ्या याचिका आहेत. एक ही याचिका होती जी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेटच्या व्हॅलिडिटीची होती. ही 2017ची याचिका आहे. आणि दुसरी आहे 2019 चा जो काही त्यांचा निवडणूक होती त्या निवडणूक याचिका होती ती. आता निवडणूक याचिका ही प्रलंबित आहे आणि निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की आनंदराव अडसूळ यांना हरवून नवनीत कौर राणा या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. आता मात्र ज्या कास्ट सर्टिफिकेटच्या भरोशानं त्या मैदानात उतरल्या ते कास्ट सर्टिफिकेट याच हायकोर्टानं जेव्हा त्याला रद्द केलेलं आहे तेव्हा नक्कीच आता ही जी पुढची केस आहे जी खासदारकी च्या व्हॅलिडिटीची एका पद्धतीनं जर बघितलं तर जी केस आहे त्याच्यावर नक्कीच याचा खूप मोठा परिणाम होईल. फक्त एक प्रोसिजरचा भाग मात्र नक्कीच उरलेला आहे असं आपण म्हणू शकतो की ते जे इनव्हॅलिड ठरवलेला हा निकाल आहे हा पुढच्या कोर्टासमोर दाखल करावा लागेल आणि त्यानंतर कोर्ट याचा निर्णय देईल. याला जो काही वेळ लागेल तो लागेलच. मात्र आत्ता आपण सर्वांनीच ऐकलं आनंदराव अडसूळ यांनी जे काही त्यांची पुढचे पावलं ते जे उचलणार आहेत हे नुसतं यांची खासदारकी रद्द करून ती खासदारकी परत म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे ते उमेदवार होते त्यामुळे आता प्रोसिजरप्रमाणे ते खासदार होतील असं दिसतं आहे. मात्र जी काही अजून लीगल बाबी असतील ते तज्ज्ञ मंडळी सांगतीलच. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते क्रिमिनल प्रोसिडिंगसुद्धा पुढं करणार आहेत नवनीत कौर राणाबद्दल. एकीकडे कोर्टानं 2 लाखाचा फाईन हा आज
आजच ठोठवला आहेच नवनीत कौर राणा यांना इनव्हॅलिड त्यांचं कास्ट सर्टिफिकेट ठरवताना ते खोटं दिल्या कारणानं. मात्र दुसरीकडे त्यांनी ह्या पद्धतीचं बनावट केलं आणि ही बनावटी कागदपत्र हे त्यांच्या आजोबांपर्यंत नेलेले आहेत. या सगळ्या गोष्टीला घेऊन फौजदारी गुन्हा म्हणजे फौजदारी प्रक्रिया सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये आनंदराव अडसूल करणार असं दिसतं आहे. त्यामुळे एकीकडे खासदारकी जाणार हा जसा एक भाग आहे, तसं दुसरीकडे नवनीत कौर राणा यांना तुरुंगात टाकण्याचं सुद्धा त्यांचं पुढचं टार्गेट दिसतं आहे. आणि त्यामुळे त्या पद्धतीनं सुद्धा ते कुठंतरी एक प्रक्रिया जी प्रोसेस आहे ते करणार असं दिसतं आहे. कविता, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आनंदराव अडसूळ यांनी काही वेळापूर्वीच आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हा कॉन्स्टिट्यूशनल फ्रॉड आहे, म्हणजे घटनात्मक चूकही नाही म्हणता येणार, घोटाळाच म्हणता येईल, कारण कॉन्स्टिट्यूशनल फ्रॉड असा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि त्यामुळे त्याच आधारावर आमची पुढची कारवाई राहील असंही त्यांनी म्हटलं. मात्र सरिता, तुम्ही आता असं म्हणताना म्हटलात की पहिल्या क्रमांकाची मतं नवनीत कौर यांना मिळाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होत्या आनंदराव अडसूळ, आणि जर हे जात प्रमाणपत्र रद्द झालं तर थेट आनंदराव अडसूळ यांना खासदारकी मिळू शकते. म्हणजे पुन्हा निवडणुका होण्याच्या ऐवजी अशा प्रकारचा निर्णय असू शकतो या सगळ्या प्रकरणामध्ये? मला असं वाटतं कविता की ह्यावर खरं तर जो काही निर्णय आहे तो कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्सकडनं जास्त योग्य मिळेल, पण ह्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. किंवा परत एकदा तिथं निवडणूक झाली तर मैदान हे सगळ्यांना खुलं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही राहील की परत ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये नवनीत कौर राणा ह्या मात्र उभ्या राहू शकणार नाही. आणि मला वाटतं निवडणूक जरी परत झाली तरी आनंदराव अडसूलांना हेच हवं आहे. कविता, म्हणजे हे दोनही ऑप्शन्स असतील, फक्त आता कोर्टाच्या निर्णयावर हे ठरेल की नेमकं या प्रकरणामध्ये निर्णय काय होऊ शकतात. नवनीत कौर राणा यांची खासदारकी रद्द होणार का या निर्णयाच्या नंतर, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या घडीचा. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. 2013 मध्ये नवनीत राणा यांचा रवी राणा यांच्याशी विवाह झाला आणि लग्नानंतर नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं. जात पडताळणी समितीनं हे प्रमाणित केलं प्रमाणपत्र आणि त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र वैधरित्या देण्यात आलं. याचिकेनंतर कोर्टानं प्रमाणपत्र पुन्हा एकदा जात पडताळणी समितीकडे पाठवलं. 2017 साली याचिका दाखल केली आनंदराव अडसूळ यांनी या जात प्रमाणपत्राविरोधात आणि त्यानंतर कोर्टानं हे जात पडताळणीसाठी हे प्रमाणपत्र पुन्हा पाठवलं आणि मग कोर्टानं नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राची आधी समितीनं पडताळणी केली आणि याच प्रमाणपत्राच्या आधारे लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांनी लढवली. आनंदराव अडसूळ यांनी या प्रकरणामध्ये कोर्टाकडे दाद मागितली. आणि आज हायकोर्टाचे न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बेस्ट यांच्या खंडपीठानं ही याचिका निकाली काढताना खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द ठरवले. आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. सरिता, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता अमरावती लोकसभा मतदारसंघात या सगळ्याचे काय पडसाद उमटू शकतात या निर्णयाचे? कविता, पाहिलं तर हा अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत मोठा असा निर्णय आहे आणि याचे नक्कीच परिणाम होणार, ह्याचं तिथल्या राजकारणावर परिणाम होणार. आणि जर आपण बघितलं तर खरं तर खासदार नवनीत कौर राणा या राष्ट्रवादीच्या समर्थनानं तिथं निवडून आल्या होत्या. त्यानंतर राज्यातलं समीकरणसुद्धा राजकीय बदललेलं आपण बघितलं. मात्र जरी त्या निवडून राष्ट्रवादीच्या समर्थनानं आल्या असल्या तरीही त्यांचा संपूर्ण कल जो आहे तो भाजपाकडे होता. केंद्रात सुद्धा, राज्यातही आणि केंद्रातही रवी राणा असो किंवा नवनीत कौर राणा असो, ह्यांनी संपूर्ण समर्थन हे तत्पश्चात भाजपालाच दिल्याचं दिसतं आहे. आणि त्यामुळे आता पुढे जर तिथं निवडणूक झाली किंवा झालेलीच निवडणुकीत उमेदवारच हा रद्द ठरवण्यात आला तर जे काही पुढं होईल, जे काही एक्सपर्ट्स तिथं सांगतील, पण एक गोष्ट नक्की आहे की राजकारणावर त्याचा तिथला मोठा परिणाम पडेल. एकतर नवनीत कौर राणा जोपर्यंत हा मतदारसंघ, आणि या मतदारसंघामध्ये आता पुढची गणितं नेमकी कशी बदलतात हे पाहणं आता सगळ्यांसाठी महत्त्वाचं असेल. सरिता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.